नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीची माहिती घेणार आहोत. संक्रांतीचा पुण्यकाळ, संक्रांतीचे फळ, पर्व काळात द्यायचे दान, त्याचप्रमाणे संक्रांतीमध्ये असलेली वर्ज्य कामे, त्याचप्रमाणे वर्ज्य असलेला रंग, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या वर्षीची संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3 वाजता 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. आणि सूर्याचं जे काही मकर संक्रमण आहे ते बालवकरणावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि हातामध्ये गदा घेतलेली आहे. त्याचप्रमाणे केशराचा टिळा लावलेला आहे. म्हणून यावर्षी पिवळा रंग हा वर्ज्य आहे. म्हणून पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे असलेले दागिने म्हणजे सोन्याचे असतील तर चालेल, परंतु आपण मॅचिंग म्हणून जे काही दागिने घालतो खड्याचे किंवा ज्याच्यामध्ये कलर असतो, अशी पिवळ्या रंगाचा कुठलीही वस्तू वापरू नका किंवा साडी, ड्रेस पिवळ्या रंगाचा घालू नका. तर ही संक्रांती वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. त्याचप्रमाणे पायस भक्षण करीत आहे आणि सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वारनाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि सामुदाय मुहूर्त हे 30 आहेत व संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. तर संक्रांतीने ज्या काही वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर या संक्रांतीच्या पर्व काळात आपण काय दान देऊ शकतो? नवे भांडे, त्याचप्रमाणे या संक्रांतीच्या पर्व काळात गाईला घास देणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे अन्नदान करा, तिलपात्र दान करू शकतो. गूळ, तीळ, सोने, भूमी यथाशक्ती आपण जे काही करू शकतो ते गाय, वस्त्र, घोडा इत्यादी सगळ्या गोष्टी आपण यथाशक्ती दान देऊ शकतो. पण जे काही असेल आपण काहीतरी या काळामध्ये दान केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे करी दिन हा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आहे. तर या संक्रांतीमध्ये कोणकोणती कामे ही वर्ज्य आहेत? तर या संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, त्याचप्रमाणे वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामे करू नयेत.